या इतक्या म्हटलं मेहनत करूची गरज नाही, जमीन इकून टाकूया. आईन सानकन धरून कानाखाली दिल्यान माझ्या. तुझे आणि आईचे जे व्हिडिओ त्याच्यावर लोकांचं असं म्हणणं की ते स्क्रिप्टेड असतं. सहसा माझ्या आयुष्याच्या तोंडात शिवी येतच नाही की त्या एका व्हिडिओ माका 4 दिवसात साधारणतः 2-3K प्लस माका फॉलोअर्स दिले. तर म्हणून मी माझा इन्स्टा खोललाय, तर माझं पेजच गायब होतं. म्हणता अरे सत्य म्हणाला ह्याची ओटू लेवल खूप कमी आहे, की बा आता खूप खूप कमी 70 वर पोहोचली आहे, आणि जर 5% म्हणता जरी खाली गेली ना तर दगावण्याचं चान्सेस असत. इंस्टाग्राम आणि युट्यूब मधनं किती मिळतात? माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त अमाऊंट त्याने माझ्या अकाउंटला पाठवले. त्या नाटकाचा नंबर तुमका मिळाला, तिथल्या पर्यटकांना तुम्ही फोन केला. नमस्कार मंडळी, कोकण बिहाइंड द लेन्स प्रेझेंट क्रिएटर कट्टामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला दुसरा एपिसोड आहे आणि दुसऱ्या एपिसोडमध्ये इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर ज्याचे 12,000हून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ते 12,000हून अधिक लोक त्याच्या कॉमेडीचा आस्वाद घेत आहेत, अशा व्यक्तिमत्वाला आपण भेटायला आलोय. त्याचं नाव आहे नाटक वेडा सत्तू, म्हणजेच सत्यवान गावकर. तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या या क्रिएटर कट्टामध्ये. थँक्यू. नाटकाची कला आणि सोशल मीडियाची जर्नी आपण आज त्याची पाहणार आहोत. तर भेटूया सत्यवानला. सत्यवान, कसा आहेस? अगदी मस्त मजेत. थोडं आपल्या प्रेक्षकांना सांग तुझ्याबद्दल आणि तुझ्या कुटुंबाबद्दल. नमस्कार, मी सत्यवान गावकर, गाव दारिस्ते, तालुका कणकवली, आणि ही माझी आई छाया गावकर, आणि हे माझे बाबा बाळा गावकर. तसं म्हणायला गेलो तर मी सोबत मला अजून 4 बहिणी आहेत, परंतु 4ही जणांची लग्न वगैरे झालेली आहे, त्यामुळे ती त्यांच्या त्यांच्या संसारात त्यांच्या त्यांच्या गावी, सगळ्या 4ही बहिणी मुंबईला असतात. आणि इथं आता म्हणाल तर मी, आई आणि बाबा. तसं फॅमिली बॅकग्राऊंड म्हणाल तर अजून आहेत काका चुलते वगैरे, पण आम्ही ही जॉईंट फॅमिली नसल्या कारणानं आम्ही इकडे एकच फॅमिली आहोत सध्या राहणे. आणि बाकी जर विचार करता शेतीवाडी, कामधंदा, मोलमजुरी हे असंच वर्षानुवर्ष चालत आलेलं होतं आणि चाललंय त्या पद्धतीने. बाबा शेतीच करतात. होय, शेती किंवा आमची एक काजूची बाग आहे जी करारावर आम्ही घेतो, त्यामुळे ती काजूची बाग वगैरे आणि बाकी सगळं असंच चाललं. ठीक आहे, तुझा प्रवास आपण बघणार आहोत. हो. तर तू आम्हाला सांगितलंस की शेतात नेऊन दाखवणार आहेस किंवा ते खाली काजूची झाडं पण दाखवणार आहेस. हो, ते आपण आता बघायला जाऊया. नक्की. सत्यवान, आता तुझ्या आईने लागवड केलेल्या बागेत आपण आलेलो आहोत. होय. तर आपल्यासोबत आज सत्यवानची आई. नमस्कार काकी. नमस्कार. मग पोरगा एवढा आता फेमस आहे सगळीकडे, तुला कसं वाटतं? बरं वाटतं. बरं वाटतं. आणि तू त्या कशी साथ देतं व्हिडिओ काढताना? व्हिडिओ काय बोललो, काय असा करूचा असा हा. एकदा सांगणार, हा. मग तसं मी बोलतोय एका वेळेत एका वेळेत. म्हणजे ऍक्टरची आई ऍक्टर. तसं गेलं ना तर तिच्याकडनं तर माझ्याकडे इल्लेला सध्याचो ऑडियन्सचो माका मेसेज असता की भाई तुझ्यापेक्षा तुझी आई मार्केट करून जातात. ती मात्र गोष्ट खरीच आहे की मार्केटमध्ये आता तुझीच चर्चा. जेव्हा तू खाली भेटलास तेव्हा मी तुला सांगितलं की ना ओळखीचे दिसतात. मग असंही जेव्हा तुका बाजारात वगैरे जातस तेव्हा लोक विचारतात विचारतात काय म्हणून विचारतात तो व्हिडिओ करतात त्याची आई काय तू? तर होय. हा, मग तुला बघितला आम्ही. व्हिडिओचा फायदा होता. म्हणजे जेव्हा ही सुरुवात जेव्हा तुझ्या मुलांनी केला तेव्हा तुला काय वाटलं होतं आणि तुझं मत काय होतं त्या गोष्टीवरती? नाही, माझा मत पहिल्यापासून ह्याच होता की माझो पोरगो खैतरी माका दिसात देत आणि आता माका भेटला. ओके. म्हणजे तुझी इच्छा होती ती पूर्ण झाली. इच्छा पूर्ण झाली की पोरग्याने हा करू बाबा. हा. आणि जेव्हा म्हणजे अशी पहिलीच व्हिडिओ टाकल्यावर तुका म्हणजे आमका तरी उत्सुकता असता की अरे कोणी किती लाईक केल्याने, किती कमेंट, काय माझ्याबद्दल काय बोलतात, अशी उत्सुकता कधी तुका जाणवता? म्हणजे वाटतं अशी? नाही, तोच येऊन सांगायचो माका, अरे आज भरपूर लोकांनी बघले नाही, उद्या ह्याच्यापेक्षा चांगला कर, असं सांगायचं. तेव्हा आनंद वेगळा. आनंद. आणि ह्या आता तू ह्या साम्राज्य उभ्या केलंस त्याच्याबद्दल थोडं काहीतरी सांग आमका. ह्या साम्राज्य उभ्या करूक माझ्या घरवाल्यांची साथ आहे आणि मी ह्यो काय आपल्या कामात असता, रजेच्या वेळा केव्हा तरी करता. आणि हे जे आता ह्यो व्हिडिओ बनवता ह्या तो लिवता आणि हा करता की
लगेचच्या लगेच जाग्यावर सांगता? नाही, सकाळी उठलो, हा. फ्रेश झालो, हा. काय तो रात्रभर काय करतात काय काय मला माहित नसता. काय तोंड धुल्यान काय सांगतो हा. आता व्हिडिओ करूचो हा. काय तू असा करायचा मी असा करणार हा. एवढाच. काय मग चालू केला होता लावल्या पण स्टँड dialogue मी लिहत नाही, situation लिहत सांगतो. नाही. हा की, लिहुणा बिवणा असं म्हणजे, काय नाही. आणि आणि वर्सल पण असं शूट झालं की माझ्या डोक्यात रात्री हा. वर्सल होता. काय बोलायचं आणि काय करायचं अजिबात हा. ठरवलेलं नाही. पण आई म्हटलं एक वर्सल यो विषय आहे बघ. हा. आता आमचं पण म्हटलं काका आमच्या सोबत होतो, हा. आता तो स्वतःचा स्वतः करता, पण आपल्याला पण वाईट वाटतं. हा. मग त्याच्यावर आपण व्हिडिओ करू, तुका जा वाटत ना आता तू बोल, तुका हा. जसा वाटत ना. आणि तो केलं आणि तो चांगलं चाललो व्हिडिओ. म्हणजे आईन स्वतःचं मत मांडलंय. फक्त सिच्युएशन सांगतो, कारण का तर काही अशा गोष्टी असतात की कधी ना कधी उगीच पराचो कावळं होता, हा. त्या गोष्टी होऊ नये म्हणून. असं कधी झाला की अशी चुकीची कमेंट दिली आणि त्याच्यात तू का असं वाटला की नाही ह्या असं नाही करायचा, किंवा ह्या त्याच्यावर असं कधी तुमचं ह्या बोलणं झाला काय? नाही नाही असं असं कधीच नाही कधीच झाला. नाही नाही म्हणजे अजूनपर्यंत तू काही चुकीचे- अजूनपर्यंत हा. हे सांगू नसते. हा. नाही, नाही. तसं पण वाईट नाही बोला. हा. बोललेलं आहे. एकदा हा. मी आई सांगितलं काय हा. विषय माहिती खयचो तो एक खयचो व्हिडिओ आठवत नाही मागा, हा. पण एकावर बोललो माणूस त्याच्यावरती. तर माका त्या गोष्ट खटकली. कारण का तर मी त्याचा जेव्हा आयडी चेक केले ना, तेव्हा मला ह्या कळान चुकला की तो प्रॉपर कोकणी माणूस आपला मालवणी माणूस हा. आहे. पण त्याच्या पहिल्या पोस्ट पासून कालच्या डेटच्या पोस्ट पर्यंत त्याचो आणि कोकणाचा संबंध ह्यो फक्त चतुर्थी, दिवाळी आणि सुट्टी, मौज मजा एवढंच इल्लेलो माका दिसलो त्याच्यावर. म्हणजेच काय तो स्थायिक मुंबईचा. आणि वाईट या गोष्टीचं वाटत होतं की एक मालवणी माणूस मालवणी माणसाक बोलता. मग त्यांना मराठी माणसाची. ती कमेंट जी केल्या ना ती माका कळायच्या आधी माझा देवगडचा मित्र किंवा असे माझे बरेच सारे प्रसाद असा मगाशी मी नावा घेतले किंवा माझे 2 नंबर भावजी सुद्धा यांनी वाचल्याने मी काही बोलतच नाही. आई शपथ सांगतं एवढा काही सुनावल्याने ना खरा खोटा ते का तेकच त्या माणसाक वाईट वाटला की मी चुकीच्या माणसाक बोललोय. आणि इत्तमभूत सगळ्या गोष्टी न बघता मी माझ्या बाजून बोललोय, त्याची बाजू मी जाणूनच घेऊ नये. त्यामुळे त्या माणसाक सुद्धा कळला की मी चुकीचं होय. मग त्या माणसानं मला सॉरी वगैरे बोललो, त्याने कमेंट सुद्धा डिलीट केल्या. मग सगळं काय रिमूव्हच झाला. म्हणजेच काय तर एखादा माणूस बोलता पण त्याला माहित नसतं याच्या मागची पार्श्वभूमी, आणि नंतर त्याला वाटतं की बाई आपण चुकीचा केलेला असा. त्यामुळे अजूनपर्यंत ती एकदाच इन्सिडेंट घडलेला. हो बोललो एकदा. पण आली. आता एवढे दिवस झाले तुम्ही व्हिडिओ बनवतात, आनंदाचा क्षण कोणतो? आनंदाचा क्षण ह्योच. आता व्हिडिओ बनवता लोक तुम्ही बघताच ह्योच. आणि आता काहीतरी बाजारात गेला तर हा काकी तुमका आम्ही रोज बघताव. भविष्यात जाऊन पुढे तुझ्या मुलांना काय करायची अशी तुझ्याकडून तुझी अपेक्षा त्याच्याकडे? हीच माझी अपेक्षा की त्यांना अजून पुढे जाऊन माका टीव्हीवर दिसा काय एवढी माझी अपेक्षा. तुझ्या सकट हा. माझ्या सकट नाही दिसलं तरी काय नाही, पण स्वतः बनून दिसान दे. दिसत हा. लवकरच दिसत. तर आपण बघितलं की आज सत्यवानच्या आईसोबत आपण बोललो. असंच आपले पुढचे गप्पा सत्यवान सोबत सुरू राहणार आहात. तर आता चला आपण सत्यवानचं शेत बघू जाऊया, आणि त्याचप्रमाणे त्यांनी लागवड केलेली काजू आणि ते तिथे त्याने एक छोटासा मांगर बांधलाय ते बघायला जाऊया. चला मग तुझं घर वरती आहे आणि आता आपण कुठे चाललो? आता आपण शेतात चाललो. ओके. म्हणजे एवढ्या उंचावरचं घर आहे. हा. मग अवजार असतील किंवा भात मारल्यानंतर भात वगैरे असतात एकाच टाइम मग घरी नेणं पॉसिबल नसतं. मग त्यासाठी आम्ही आता शेतातच इथं एक छोटं वाडो बांधलं, जिथं सगळीच अवजारा किंवा भात मारल्यानंतर भात या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे ठेवू शकतो. त्या लोकेशनला आपण आपल्या शेतात चाललो. ओके. आणि हे जे आता हे काजू वगैरे लावलंय त्याचं काय? काय नाही, तशी बघू गेले ते जमीन चुलत्यांचीच आहे आणि ती डेव्हलप करूची होती कधीपासून. तर ते मुंबईत असतात कायम, त्यामुळे ते बोलले होते की इथं काहीतरी लागवड वगैरे करा. मग चेतन आणि मी आम्ही दोघांनी किंवा आई बाबा आम्ही मिळून तोडला आणि आम्ही आमचीच लागवड केलेली आहे त्यामध्ये. तू चेतनचा खूप वेळा नाव घेतलं, चेतनची आणि तुझी ओळख कशी? तसं बघू गेलं तर माझ्या बाबा आणि त्याचे बाबा हे खूप खास मित्र म्हणण्यापेक्षा त्याचे आजोबा होते. ते आजोबा माझ्या वडिलांका मुलाप्रमाणे वागवायचे. मग त्यानंतर त्यांच्या बाबांशी ओळख झाली. मग येता काही काळ जसं 2025 आता बदलत चाललेला, त्यामुळे शेतीवाडीची जी काही कामं असतात, आमची पण पहिली शेळ्या मेंढ्या होत्या. आमचा तो पण व्यवसाय होतो. कालांतराने मग आमच्या बहिणीची लग्न वगैरे झाल्यानंतर आम्ही तो सगळं स्टॉप केला. मग त्यामुळे आमचे खूप घरंदाजी संबंध आणि आता ते अगदी फॅमिलीमध्ये कन्वर्ट झालेले असतात. मग सक्को भाव नाही, पण चेतन माझा सक्को भाव म्हणा काहीच हरकत नाही. आणि आम्ही ते रक्ताची नाती ही जर पटकन जोडली जातात, मित्राची म्हणा किंवा
तुझं जे इंस्टाग्राम हँडल आहे ना, नाटक वेडे सत्तू, हा. ह्या नाव कसा सुचला तुका आणि कसा पडला? मी ना असं काही ठरवलेलं नव्हता, पण काहीतरी युनिक आपली अशी ओळख हवी असं ह्या पहिल्यापासून वाटत होता. बघा ना, समाजात वावरत असताना ना प्रत्येकाची काही ना काहीतरी ओळख असतात. मग मी तर बऱ्याच साऱ्या गोष्टींमध्ये वावरत असते. मग म्हटलं ठीक आहे, आपण ज्या क्षेत्रात वावरतो, खरं पहिल्यापासूनच अगदी माझा नाटकाचा वेळ होताच. जसे जसे नाटकात पण प्रकार असतात ना, जसे की नाटक, थिएटर नाटक आणि दशावतार नाटक. हो हो हो, दशावतार ही आपली पहिल्यापासून कल्चर असा. आज साधारणतः 800 वर्ष झाली तर सगळं चालू असा. दशावतार पण मी केलंय. खरं सांगायचं म्हणजे सुरुवात दशावतारापासून झाली, जेव्हा नाटळ हायस्कूल मध्ये होते त्यावेळी. पण काय हो लागलं माहिती, तेव्हा मी स्त्री पात्र करायचो. ओके. आणि तेव्हा ना जराशी कुठे दाढी येत होती. असता आपल्या लोकांका की दाढी मिशी हवी, 10वी मध्ये गेलो म्हणजे त्या काय योगच हवी. पहिल्यापासून आपल्या ती असतात. मग काय हो लागला, दशावतार असल्यामुळे ना आता काढूचा लागायचा. कधीतरी स्पिरिट गम लावायचे. मग दाढीच नव्हती 10वी पर्यंत. त्यांना मनात असं लागायचं, सगळे पोर म्हणायचे अरे क्या भाई अजून दाढी नाही काढत. मग मी ना दशावतार बंद केले प्रॉपर त्यामुळे. पण रवत नाही होता. पण म्हणतात ना की कोणीतरी गॉडफादर आपल्या आयुष्यात येतात. ऑडिशन पण दिलं होतं, पण मग मार्ग सापडत नव्हतो. 5 सेकंद जास्तीत जास्त, म्हणजे या विंगेतून त्या विंगेमध्ये टाळ वाजवत जायचा, एवढ्याशा कामासाठी कणकवलीत गेलं होतं. ते मग माझं गॉडफादर मिळालं आणि मग खरी रंगभूमी कळाक लागली, किंवा ज्या माणसानं माझा हात धरून मग उभा केले. आणि हे जे तू सुचवलं इंस्टाग्रामवर जे काय हे अकाउंट तयार केलं, ह्या साधारण कधीपासून आणि ही कल्पना तुला कोणी दिली, किंवा तू कोणापासून असं प्रेरित झालास की बाबा ह्या सगळ्या करूचा? काय विषय, मी तुमका माहितीच आहे की मी सध्या आता स्पर्धा परीक्षांचा पण गोष्टी राबवते. पण मी याच्या आधी अजूनही काम करतोय. कणकवली पोलीस स्टेशनला होमगार्डचं मी काम करतोय. सो खाकी वर्दीशी संबंध आमचो पण असा. पण विषय कसो की त्यावेळी ना बघा, ह्याची क्रेज खूप होती टिकटॉकची. बरेच लोक मला सांगायचे की टिकटॉकवर व्हिडिओ कर, व्हिडिओ कर, व्हिडिओ कर. मग ना गायत्री कोरपे वगैरे पुण्याचे खूप चांगले आर्टिस्ट असतात, आणि इंदुलकर महाराज त्यांचे ती कॉमेडी त्यावेळी खूपच फेमस होती. त्यामुळे बघत होते. मग म्हटलं आपण आपलं काहीतरी तयार करूया. मग इथे बरेच सारे असे लोक असतात जे खरंच कॅरिकेचर पेक्षा पण भारी असतात. मग अशा लोकांना घेऊन मी 4च व्हिडिओ अपलोड केले. 4 व्हिडिओ केले, खूप चांगले व्हायरल पण झाले, आणि टिकटॉक बंद पडला. मग ती ना ते 4 व्हिडिओ मुळे ना लोकांपर्यंत मी पोहोचले. लोकांना माका अशी नुसते मेसेज करायची, काहीतरी बनव, काहीतरी बनव, काहीतरी बनव. मग म्हटलं बनवायचं काय. आणि त्यावेळी कोविड असल्यामुळे ना तुमका माहिती आहे की नाईट राऊंड वगैरे ह्या गोष्टी चालायचे. मग आम्ही काय करायचे की नाईट राऊंडच्या वेळी आम्ही 2 मित्र होतो, संडेने मी, आम्ही काही ना काहीतरी करायचे व्हिडिओ आणि ते टाकायचे. ते लोकांना फार आवडायचे, आणि त्यामुळे ना मग म्हटलं आपण काहीतरी सुरुवात करू हव्या. तशी मजाक म्हणून मी केलेली ही गोष्ट चालू. कारण थिएटर, प्रोफेशनल थिएटर ह्याच गोष्टीकडे, रंगमंचाशीच गोष्टी करू मला पहिल्यापासून आवडत होते. तेव्हा मला कळायला लागलं की जर खूप चांगल्या पद्धतीने जर आपण केलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा करिअर होऊ शकता. आणि एक वेळ अशी येईल की माझा तर इन्स्टा अकाउंट हॅक झाला. इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाला. मग त्याच्यानंतर काय विषय की तुमका माहितीये, मागे मालवणात आपल्या नौदल सेनेशी रिलेटेड सगळ्या गोष्टी चालू होते. आणि त्याच दिवशी ना मी, म्हणजे माझी खूप चांगली मैत्रीण आहे, ती पण आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातली खूप चांगली इन्फ्लुएन्सर आहे. तिच्यासोबत मी माझा कोलॅबरेशन चालू होता. तुमका अभिग्रह माहित असत, किंवा त्याची जी मैत्रीण असतात, सगळं असं चालू होतं. आणि तिनं माझे व्हिडिओ बघितले आणि तिच्यासोबतच त्या दिवशी मी कोलॅबरेशन केलेलं आहे. याच्या आधी केलेलं आहे 2-3, पण त्या दिवशी टाकलेलं कंटेंट खूप चांगलं वाजलेलं. आणि माका ना पहिलं पुण्यातून कॉल येलो. माझं अथर्व रानडे म्हणून थिएटरचोच मित्र, ज्याला मला कॉल केल्याने बोललो की भाई तुझं जरा इंस्टाग्राम अकाउंट चेक कर. त्यानंतर मी आपलं असंच कॅज्युअली घेतलंय, कारण माझं पण मास मीडिया वगैरे असं सगळं झाल्यामुळे मी सुद्धा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल मध्ये मी तेव्हा काम करत होते. मग पुन्हा दुसरा एका मित्राचा, शैलेश कोरकांती, जो आपलं साऊथचं हल्लीच माझ्या घरी येऊन गेलो, त्यांना कॉल केले. पण काम एवढं होतं ना की मी लक्ष देऊ नाही. मग असं एक 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 कॉल वाढत गेले. खूप जवळच्या मग लोकांनी कॉल केल्याने मग म्हटलं नाही, काहीतरी भानगड, हा जरा लक्ष देणं गरजेचं, म्हणून मी माझा इन्स्टा खोललंय, तर माझं पेजच गायब होतं. त्यानंतर मी माझं बाजूक होतो जे स्वप्नील तांबे, ज्याचे स्वतःचे 3-4 युट्यूब चॅनल चालवतात, तो स्वतः वैयक्तिक, आणि आपल्या कोकणाशी रिलेटेड, आपल्या संस्कृतीशी रिलेटेड सगळ्या गोष्टी दाखवतात. मग त्यांना पण चेक केल्यानंतर काहीच होईना. ईमेल आयडी हे केला ते केलं. मग मला त्याने सांगितलं पहिल्यांदा जरा तुझे पासवर्ड बदल, सगळे ईमेल आयडी चेंज कर किंवा काय करायचं. मग मी माझा ना त्याच्यातून FB वाचवलंय.
ओके व्हॉट्सअप वगैरे सगळा हॅक झालेलाच. ओके पण मी ना 3-4 दिवस वाट बघितले. माका सांगितलेले की असं कोल्हापूरमध्ये असं कोणतरी माणूस हा की जो करून देता किंवा असा होता रिकव्हर होऊ शकता. ओके. मग त्यासाठी सुद्धा मी बरेच प्रयत्न केले पण काहीच झालं नाही. हं. आणि काय होऊ लागला की माझ्या जवळच्याच लोकांका आज जरा मागा पैशाची गरज आहे, हे करा हा, ते हा. करा ते अशा ता गोष्टी खूप वाढायला चलता लागल्या. ह्या सायबर क्राईम मध्ये हो, की मग बाबा माका 3,000 पाठव, माका गरज आहे हा 4 दिवसांनी तुझी पाठव, अशा माका पण भरपूर जणांचे होय. मेसेज मोठे आणि मोठे. काय विषय झालो की माझे आता कणकोली पोलीस स्टेशनला रुपेश गुरव म्हणून असतात, हं. जेव्हा सायबरचं सगळं सांभाळायचे. हं. मग रुपेश दादा जाऊन भेटले की म्हटलं काय करू, हं. की असं असं झालेलं असं. तर त्यानं मग एक गोष्ट चांगली सुचवली आणि की काय भाई तुझ्याजवळ टॅलेंट आहे, तू करू शकतोस. हं. पण समज एखाद्या ठिकाणी लाखभर रुपयाचं गंड जर कोणी घातल्या हं. तुझ्या नावात, हं. तर कदाचित त्या सगळा पेलवताना तुका कठीण जाऊ कठीण. शकता. हो. त्यामुळे नो प्रॉब्लेम, तू बंद करता अकाउंट आणि नवीन चालू कर. हं. ज्या इंटेन्शनने त्यानं तर बोललेले आणि कदाचित ते का माझ्या स्पार्क दिसलो असतात, पण तेव्हा माझ्या मनाची तयारी नव्हती. पण मी केलंय, बंद केलंय. आणि त्या दिवशी ठरवलं की आता याच्यापुढे इंस्टाग्राम नको आणि काहीच नको. माझी गुरुमाऊली पण मला सांगायची की काय ह्या क्षणिक असा ओके. तर तात्पुरता असता, हा. थोडंफार आनंद देता आणि जाता. पण थिएटर शिकलंस ना तर तुका प्रॉपर दिशा भेटता. म्हणून मी तर बंदच करून टाकलंय. पण मी मुंबई ज्यावेळी होतंय, ज्यावेळी मुंबईतनं पण थिएटर करायचो, त्यावेळी रोहित वाघ म्हणजे आता झीचे असो किंवा बरेच सारे अशी कास्टिंग असायची ते स्वतः करतात, रोहित वाघ सर. मग त्यांनी मला फोन केले की सत्यवान सध्या तुझं कुठे व्हिडिओ दिसत नाही, तुझे कुठला स्पेस दिसत नाही, काय नाही. मग सगळी स्टोरी त्यांना सांगितली. मग ते मला एक गोष्ट चांगली बोलली की तुझं अकाउंट हॅक मारू शकतं, पण तुझ्या माइंड मध्ये जर चाललेला चाललेला माइंड नाही तुझा मारू कोणी शकत हॅक कोण. मारू शकत नाही. नाही. फक्त एकदा पुन्हा सुरुवात तर करून बघ, हं. काहीतरी 101% तुका येत, रिझल्ट येत. अनिशा म्हणून आचरेकर माझी मैत्रीण आहे, तिला म्हटलं चल करूया आपण. हं. एक चांगलो कंटेंट होतो, वाजलेलो हं. पहिलोच, पण त्याचा व्ह्यूज खूप चांगले जाऊक नव्हते. हं. मला खूप वाईट वाटलं. मग म्हटलं थांबवायचा. हं. पण नाही, असे माझे खूप सारे मित्र होते ज्यांच्या मार्फत मी करत गेले. आणि एक सिच्युएशन अशी येईल की म्हटलं नाही, सातत्य राहणं गरजेचं आहे. हं. मग मी स्क्रिप्टेडच करायचो. वेल माझेच असायचे ते कंटेंट, मी स्वतःच राईट केलेले असायचे. माझं कुठलंच कंटेंट तुमका रेटेक म्हणजे कोणी केलेलं असं आणि त्याचं कॉपी मारलंय असं काहीच भेटणार नाही तुमका. हा. मग माझी एक ना मैत्रीण, माझी म्हणण्यापेक्षा ती झाली, तिने खूप चांगली कमेंट केल्या माझ्या एका व्हिडिओवर. म्हटलं हे खूप चांगला एवढा बोलतात, तर आपण बोला का हरकत आहे. मग मी ते का बोललंय. मग ती माका बोलली की माका पण सुरुवात करूची, आपण कोणासोबत करायची आणि काही ना करायची ह्याच माका कळत नाही. ओके. म्हटलं तुमका करूची सुरुवात आहे ना, हं. तर म्हटलं मी तुमका सपोर्ट करू शकते. कारण माका पण सध्या कोणीतरी असं पार्टनर हवा की ज्याच्यासोबत मी मालवणी अस्सल काहीतरी कोलॅब करू शकते. मग मी पहिलेच एक अशी बोलता बोलता माका कविता सुचली. हं. तसा भाऊ गेला तर मालवणी पोरगे आपल्या हा. मालवण मधला. हा. पण त्यानंतर ते ना त्याचा संबंध जो असा ना तो ह्यांच्याशी येलो, म्हणजे त्यांना लव्ह मॅरेज केल्यामुळे हं. मल्याळम वगैरे असं संस्कृती साऊथची. हं. मग मध्यंतरी बघा एक पिक्चर व्हायरल झालं होतं खूप चांगलं. तर त्याचं माहित आहे ना, काय रे तो, हमारे घर में सिर्फ हम ही हिंदी बोल पाते हैं, बाकी कुछ नहीं, वैसे वैसे. मला नाव आठवत नाही. साऊथ पिक्चरांचं आणि आमचं नाही थोडं कमी. हिंदीच असं आपलं, हा. पण आठवलं की नक्की सांगते. ओके. मग त्यातून आम्ही मालवणी रिमेक केलं हा. की काय तर माका तू आवडतस. ह्या जर मल्याळम मध्ये सांगायचा झाला तर कसं आपण करू शकतो, किंवा काय तर माझं तुझ्यावर खूप प्रेम असा, हा. माका तू आवडतस, माझी बायको होशीत काय, असं असं सगळा केलं. आणि तो व्हिडिओ खूप चांगला व्हायरल झालो. त्याका खूप चांगले पॉझिटिव्ह मेसेज दिले, कमेंट्स दिले. मग त्याका असं वाटायला लागलं की आपण सही पर्सन सोबत कोलॅबरेशन करतो, ओके. आपल्याकडे शिकाक भेटता हा. आणि खूप काही चांगलं होऊ शकता. मग असं करत गेलो. पण माका खरी ह्या सगळ्या जर्नी मध्ये, जर खरंच सांगते, सोशल मीडियामध्ये मी स्वतः ग्रेट नाही समजत. हं. माझी आवाज जर माझ्यासोबत नसती ना तर माझ्यासाठी हा खूप कठीण होता. हे खूप पुढेचे विषय आहेत. हो, हो, पण अशी तुझी साधारण एक सुरुवात झाली. हो, हो, हो. इंस्टाग्रामची ओके, सुरुवात ठीक तू आहे. सांगितलीस कशी झाली, हा. तुझी व्हिडिओची कल्पना पण सांगितली. पण तुझे आणि आईचे जे व्हिडिओ आहेत हं. त्याच्यावर लोकांचं असं म्हणणं की ते स्क्रिप्टेड असते. हं. त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं, की ते स्क्रिप्टेड की तू अगोदर लिहितं आणि नंतर आईक समजावून सांगतं, की डायरेक्ट असा शूट करता करता सुचतं? तसं बघू गेलं तर स्क्रिप्टेड आमचं कायच नाही. हं. विषय सांगते, सुरुवात काही ना झाली. माझ्या 2 नंबर बहिणीचे म्हणजे माझं भाचो, हं. ही जी बाग आम्ही तोडलं होता तेव्हा चेतन पण होतो. मग त्यावेळी आमचं ना सगळं चालू होता. म्हणजे बहीण कलमा घेऊन येत होती, भाऊजी कलमा घेऊन होती. असंच टाइमपास चाललेलो. आईवरून चहा घेऊन येत होती. मी, पप्पा, भाचो, चेतन आम्ही सगळेजण मिळून खड्डे मारत होता. कोण माती उपसता, कोण खणता. मग त्याच्यातनं तो फार असो म्हणजे चुलबुला, हं. तो एका जागेवर काय गप बसणार नाही. मग
त्यानं म्हटल्यान तो ना बाहुबलीची अशी स्क्रिप्ट तयार करूक सुरुवात केल्या. मग त्यानं आजोबांका बाहुबली बनवले, मग औशिक आपल्या काय ती देवसेना बनवल्या, मग भल्लाल देव भाऊजी वाळत होते हडे खाली वर जायत त्यांना, म्हणजे ते भल्लाल देवचे 2 घोडे माझे 2 कुत्रे तुम्ही बघितलं असं. तर ते म्हणजे असं सगळ्यांना योगायोग जुळून येतात म्हणतात ना, तसं तो व्हिडिओ झालो. त्यानं त्याच्यानंतर आजी म्हणजे त्याच्या आजी माझ्या आईक पण नाव ठेवलं, आणि नंतर मी ना असं रॅन्डम शूट केलंय. आणि रात्री झोपताना म्हटलं बघूयात रे असे कट लावून काय होता, तर मी केलंय. मग त्याच्यात ती देवसेनाचे काही इमोजेस टाकलं, मग काही क्लिप होते छोटे भल्लाल देवच्या संदर्भात, किंवा ते देवसेना आता असता, मग त्या सगळं म्युझिक वगैरे ऍड केलंय. आणि ना मी असंच तो पोस्ट केलाय मजाक म्हणून ना, माझ्याजवळ पोस्ट करू काय नव्हता म्हणून. आणि खराच सांगतोय तो 4 दिवसात मिलियन क्रॉस झालो. आणि त्याचा रिपोर्ट असो की इकडून व्हिडिओ माझ्या व्हॉट्सअपला यायचो, कोण मित्र पाठवायचो, काही काहीच्या ग्रुपवर, मग FB ला शेअर झालो, इन्स्टा शेअर झालो, म्हणजे हजारो मार्गाने माझ्याजवळ तो व्हिडिओ येऊक लागलो. आणि जा माझा अकाउंट स्टॉप झालेला ना, त्यानं अशी उडी मारल्या छपकन की त्या एका व्हिडिओनं माका 4 दिवसात साधारणतः 2-3K प्लस माका फॉलोअर्स दिले. भले तो कोलॅबरेशन मधलं होतं माझ्या आणि चेतनच्या. आणि माका असं वाटलं की नाही, आणि त्याच्यावरचे कमेंट्स वाटल्यानंतर माका कळला की काय तर असा काहीतरी उगाच मिरची मसालो लावून जर लोकांका दाखवण्यापेक्षा माका कमेंट्स येऊ लागले की काय तर तुझ्या व्हिडिओमध्ये ना जर स्टँडच्या बाजूक शूट केलं तर ते गाडी क्रमांक 1552 जसा हा खूप फेमस असा, तसाच कणकवलीतली एखाद्या गाडीचा नंबर आमच्या कानात ऐकक येता, किंवा कणकवलीतल्या आजूबाजूचे सावडाव गाव असा, नरळे वेडेगेवळे दारिस ते कनेडी दारी सगळं ऐकक येतं त्यांना. आणि कोणतरी व्हिडिओ तो बघता आणि त्यांना त्यांच्या गावच्या आठवणी ताज्या होतात. मग असा तर पोचाक लागला, तेव्हा म्हटलं की नाही आपण काहीतरी रेअरच करूया, ज्या ना जा असा तसा असत. ह्याच ज्या झोपड्यात आता आपण बसलाव ना, ह्याच झोपड्याचं काम सुरू होतं तेव्हा फक्त नळे आणून हे वरचे जे असत ते टाकलेले होते, हेशी तोडून टाकलेले होते, हे सगळे बार आणून टाकलेले होते. आणि हयच आम्ही काम करत असताना माझ्या डोक्यात एक कल्पना आली की काय तर मी औशिक सांगितलंय की औशी माका लगीन करूचा हा, आणि असं असं मी एक पोरग्या बघितलंय, त्यावर औशीचं मत काय. ओके, सहसा माझ्या औशीच्या तोंडात शिवी येतच नाही, पण कधी मालवणी माणूस शिवी आणि मालवणी माणसाचा खूप जवळचा संबंध आहे. पण म्हटलं करून तरी बघूया. चेतन जवळ मोबाईल दिलेले मी, चेतन म्हटलं जा जसा तुका वाटत तसा शूट कर, पण बघूया तरी औशीचा म्हणणं काय यावर. म्हणून मी तो केलाय. मग मी त्याला सांगितलं की चल ठीक आहे, तू मग घरात घेऊ नको, ये जो राजवाड़ा मैं बांध रहा हूँ उसमें मैं मेरे बीवी को लेकर आऊंगा, ये करूंगा वो करूंगा ऐसा करूंगा वैसा, हिंदी मराठी सगळा मिक्स. आणि तो एक व्हिडिओ टाकलाय, तो पण तसोच टाकले आणि सुसाट गेलो. मग म्हटलं नाही, आता आपण ना कसं होतं माहिती आहे, मी एक अनुभव घेतलाय की बघा एखादी गोष्ट असा जी मालवणी माणसा कशी डायरेक्ट बोलली ना तर त्याचा इगो हर्ट होता, काही जणांना राग येतात, किंवा जर समजावण्याचा प्रयत्न केला नसता आपलं मालवणी माणूस असतं की काय मेलो यो काय माका सांगतलो, असे पण असत माणूस. मग म्हटलं आपण ना गोड कानात देऊया मालवणी माणसाच्या, म्हणजे जाना प्रत्येक वर्गातल्या माणसाक कळा. तो जर 10 वर्षाच्या मुलांना बघितला ना त्याका तो आपलंच वाटक होय, आणि 80 वर्षाच्या जर आजोबाने बघितल्याने तरी त्यांना तो व्हिडिओ आपलंच वाटक होय. म्हणजे खयच्याही वर्गातलो बघणारो ऑडियन्स असा दे प्रत्येकाक आपलंच वाटक हो. म्हणून मी मग ना विषय घेऊन तयार करू लागले. म्हणजे कसा की समजा एखादो मुलगा जो म्हणता औषिक की आपण जमीन विकूया. आता ज्या जमिनीत आम्ही बसला आहोत ती आमची स्वतःची नाही. आपण खरं सांगतोय माझ्या पप्पानी वयाच्या 12व्या वर्षापासून त्या मालकाची ही जमीन आम्ही राखलं, म्हणून आज ज्याच्यात आम्ही पिकवताव खातो, जा काय आमचा वैभव उभा आहे ह्या जमिनीच्या जीवावर असा. मग एवढं मोठं गोष्ट असं आपल्या कोकणातली काय तर परप्रांतीयांना जमीन दिली जाता. मग त्यात जर मी माझ्या औषिक सांगले की मागा गाडी घेऊच्या आणि माका जमीन विकूया आपण ती एकरभर, बघूया माझी औष काय म्हणतात. औषिक विषय माहित होतो की ह्यो विषय असा, पण औषिक माका सांगल्या नाही किंवा औषिक मी सांगितलंय ना की तू असाच बोल असाच माका मार किंवा ह्या कर, असं काहीच नाही. खरंच सांगते मी कॅमेरा लावल्याने काहीतरी शूट करतले ह्या माझ्या औषिक माहित होता, पण औष एवढी भयानक रिॲक्ट होईल ह्या माका माहित नव्हता. मी गेलोय औषी म्हटलं असं असा तुका माहित आहे ना मी दमतोय. होय तर माझ्या बाबा लय दमलीच्या हातबीत लावल्यावर माझ्या वावळ्याक झाला. आणि म्हटलं मी काय म्हणतो या काम करूया ना, या इतक्या म्हटलं मेहनत करूची गरज नाही, जमीन इकून टाकूया. आईन सानकन धरून कानाखाली दिल्या माझ्या रिअल वाला. या काय औषिक मी सांगाक नव्हते कानाखाली मा ती खरंच एका मालवणी माणसाची ह्या जमीन जायदादी प्रती किंवा जा आमच्या आजोबांनी वगैरे राखल्याने ता माझ्या आईन पप्पानी राखल्याने तसाच त्या कोकणाचं कोकण पण हा किंवा आपली संस्कृती आहे जी मी राखक होय असं माझ्या आई बाबांका वाटतं. मग ती त्याच्यावरती रिॲक्ट झाली
आणि तो व्हिडिओ पण लोकांका फार आवडला, की एका आवशीन झील जमीन इकता म्हणून कानाखाली मारला. लोकांका आवडलं होता की काय तर तू आपण सांगता 1000 लोकांका, लोक ऐकतात पण रिॲक्ट होत नाही. पण आज एक आऊस ह्या प्रश्नावरती रिॲक्ट झाली म्हणून त्या लोकांका आवडला. आता बरेच काही गोष्टी असतात ना जे मी स्क्रिप्टेड सुद्धा करतोय. म्हणजे कसे की समजा एखादी ऍडव्हर्टाईज असतात किंवा एखादं असो खूप महत्वाचा समाजातला विषय की ज्याच्यावरती समाज उगीच काहीतरी पांचडगिरी काहीतरी बोलला किंवा मनात येता म्हणून बोलला तर कोणाच्या तरी भावना दुखावले जाऊ शकतात, कोणाक तरी तर लागू शकता किंवा त्याच्यात तेढ निर्माण होऊ शकता. असा काही होऊ नये म्हणून काही गोष्टी हे मी स्क्रिप्टेड सुद्धा करतोय आणि ते जाणवतं दिसतात लोकांका. पण जा माझा आणि आवशीचा असा ना ता ह्या असा रेअरच असता. कॅमेरा लावून शूट करताना या माहित असतात का किंवा कधी कधी ना मी कॅमेरा सुद्धा आता काल त्या दिवशी सकाळी ना दरवाजाच्या बाहेर कॅमेरा ठेवलेले त्यामुळे आवशिक माहित नव्हता. आवशिली अजून भाकरी खातस ह्या लोकांची बघ जा कुपोडवर ना कामा केली होय. तेव्हा तिचं लक्ष गेलं तेव्हा कळला ती काय ना कॅमेरा लावल्या ना मग आणि साला काढून घेतलं माझी. म्हणजेच काय माझी आऊ जशी असा ना आमच्या गावात पण माझी आई डायरेक्ट बोलणारी आहे. ती पाठीपुढे राखण ठेवत नाही काय. नाही पटला ना तर नाही पटला, पटला तर पटला किंवा एखाद्याक जर वाटला काहीतरी सांगन तर तिचं तसंच त्याका सांगणार. मग अशी असतात जसे आम्ही असो ना तसे आम्ही प्रेझेंट होता. काही लोक असं पण म्हणतात की काय तर तोचपणा किंवा रोज रोज भांडणा का. अरे या भांडणात मजा रे वेगळी. आवशी बापाशीचो किंवा मुलाचो संबंध सध्या तुटत चाललेलो आहे. मी स्वतःच्या हातान कणकवली पोलीस स्टेशनला कामाक असल्यामुळे आमच्या इकडे 2 असत सविता आणि दुविधा अशी 2 ह्या असत आश्रम असत. कितीतरी आजी आजोबांना मी थंय नेऊन सोडले. कोविड मधली एक गोष्ट सांगन की मी आई बाबा किंवा मुलगा ही नाती अशी का जपतोय. एक ना कोविडला मी हरकुळच्या कोविड सेंटरला होते आणि एक आजी इली साधारणतः 85+ असतात 90 वगैरे वय असतात तिचा इली आणि तिचा मुलगा सक्को ज्याका त्यांना जन्म दिल्यान तो सक्को मुलगो अदरवाईज कोणाक तरी पाठवल्यान आईक घेऊन इली मी थंय होतोय. तर आजीक ना काहीच सूद ना होत्या. म्हणजे तिका बाबा सर्दी झाली नाकान आपल्या काय व्हावता हा कपडे घातले आणि तिची काहीच सूद नाही तिका. माका ना तर बघावला नाही. मी मास्क लावले हँड ग्लोव्ह वगैरे काय नाही घालू. अरे माणूस अरे तो कोविड सगळ्यांकाच झालेलो होतो. आमच्या फॅमिलीतली अशी ऑफ झाली ना की ज्यांका ना जन्मदातो मुलगो सुद्धा त्यांना हे लावू शकलो नाही अग्नी लावू शकलो नाही. अशा गोष्टी घडल्या. मग मी गेलोय त्या आजीक घेतलंय नेऊन बेडवर ठेवलंय. काहीच नाही ऍप्रॉन बिप्रॉन काय नाही जसं होतंय तसं ठेवलंय. आजीक ना पहिल्यांदा सर्दी बिर्दीचं नाक बीक सगळं साफ केलंय. ते माझीच एक भूमिका चिंदरकर म्हणून माझीच माझा भाव मानायची ती मैत्रीण होती. झाले तिका पण बोलवून घेतले झाला सगळं झालं आणि ना तिची ना O2 लेवल खूप खूप कमी होऊ लागली. त्या दिवशी मी 24 तास ड्युटीवर होते. मग संध्याकाळी जेव्हा येईल तेव्हा मग भूमिका म्हणता अरे सत्य म्हणाला हिची O2 लेवल खूप कमी आहे की बा आता खूप खूप कमी होऊन 70 वर पोहोचली आहे आणि जर 5% म्हणता जरी खाली गेली ना तर दगावण्याचं चान्सेस असत. म्हटलं कोण आणून ते असे मग नंबर घेतले मी कॉल लावले. आता नाव गाव सांगत नाही कदाचित तर त्यांना खूप वाईट वाटत पण मी कॉल लावले आणि माका ते बोलले की म्हटलं तुमची आई का तर म्हणतात हो. तर बोलले नाही ते बाहेर गेले होत त्यांची सून बोलत होती ते बाहेर गेले होत पण आम्ही अशा एका माणसाचं नाव घेतलं नाही तर आपण नाही सांगू शकत की आम्ही त्यांना सांगितलं काय असा आता. मी त्यांना एक प्रश्न विचारले मग एका म्हटलं गोष्टीचं उत्तर द्या पुढचा काय करूच आता मी बघते पण मग एका गोष्टीचं उत्तर द्या जन्म त्यांनी दिले नाही की ह्या औषध दिल्यानंतर मग म्हटलं सांगा. समोरची व्यक्तीने काहीच बोलली नाही फोन ठेवल्या. मी स्वतः आपल्या कणकवलीतलंच असा पोरगो उत्तम म्हणून असा जो 108 चालवता. मी त्या पोरग्याक फोन केला म्हटलं असं विषय असा जरा बघ. मग त्यांना ओरोशी कॉट बुक केल्या त्याच्या ह्याच्यावर आणि मी त्या आजीक तिकडे पाठवलं. म्हणजेच काय म्हणायचा की औषधला झिलातला आऊस आणि मी आणि आऊस आता भांडतो काय कोणाची हिंमत माका हात लावची आऊस सगळ्या साफ करून टाकली किंवा काय कोणाची हिंमत माझी आई कोणाची बोलायची नाही ना. आम्ही भांडलो ना तरी आमचं तर एक डिस्कस करण्याचं आमचं ते एक वेगळं सोर्स आहे. लोक खूप प्रेमान बोलतात आणि नंतर घात करतात त्यापेक्षा आम्ही असं तसे वागतो. मागं भांडण सारा वाटलं तर मी खुलेआम भांडते. पप्पांशी आम्ही तसे सहसा दोघं घाबरतो. पप्पा कमी व्हिडिओ तुमका दिसतील कारण त्यांचं कसं शेतीवाडी कामधंदो आणि आपण घर बस बाकी ते कोणाशी जास्त हे नाही. पण कधी कधी ते एकदा व्हिडिओ चालू असताना कधी कधी त्यांचा ऑलरेडी कामात ना ते तापा निघलेले असतं आणि शांत तसाच असता वाड्यात आणि आम्ही 2 जण काहीतरी शूट करीत असतो. मग येतात काय चालला व्हायचा ह्या मग तापून मी टाकते. तर त्यांना माहित नव्हतं मी असा करतोय. एक व्हिडिओ झालो आणि त्यांचे मित्र असत ते त्यांना बोलत दाजी अरे व्हिडिओ भारी करतो मरे. त्यांना वाटलं त्यांना कळ ना खायचो व्हिडिओ नाही काय तो. नंतर मी त्यांना दाखवलं पण म्हटलं त्या दिवशी हे व्हिडिओ मी पोस्ट केलाय.
मग आता त्यांना वाटतं की ओके, आता मी त्यांना सांगितलंय ना की पण असं असं काहीतरी करूया का, मग ते येतात, करतात. जेव्हा तू पहिल्यांदा सुरुवात केलंस ह्या सगळ्या गोष्टींना, हे व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी, तेव्हा तुझ्या आई वडिलांचे रिॲक्शन काय होते, किंवा असा काय होता त्यांचा म्हणणं काय होता की हा करायचा की? तसं बघू गेलं तर पहिला म्हणजे माझ्या पप्पांची इच्छा होती की मी महाराष्ट्र पोलीस होय. आणि माझे आता बरेच सारे मित्र जे महाराष्ट्र पोलीस आहेत, त्यामधलं खूप जवळचे मित्र असतात, जसं प्रसाद बिले, धनंजय सावंत, मंथन पेडणेकर वगैरे किंवा सुयोग केरकर. पण पहिल्यापासूनच मी थिएटर करत इले, त्यामुळे त्यांना माहित नव्हतं की ह्या क्षेत्रात पण काहीतरी होता. त्यामुळे पहिल्यांदा 100% त्यांनी विरोधच केले नाही, पण मी थांबलोय ना. मी खरंच सांगते, आज ही गोष्ट सांगते, आज इतक्या वर्षात कदाचित माझ्या घरात सुद्धा माहित नाही, पण मी आज सांगते की आता आपण त्या चांगल्या प्रोसेसमध्ये आहोत. मी कणकोलीत नाटक करू असायचो, रात्री 12-12:30 जरी माका दारीच ते फटायचो, साधारणतः 5-5.5 किलोमीटर थैना रात्री त्या वेळेत मी एकटो चलत आहे. नोकियाचो 1200 मोबाईल होतो माझ्याकडे, पण मी थांबलोय ना. त्यामुळे त्यांना एक वेळ अशी येईल की बाबा या थांबव, आता काहीतरी कामधंद्याच्या पाठीला असं त्यांनी सांगितलं नाही. मग तेव्हा मी ट्राय केलंय, पण शेवटी कास्ट वगैरे ह्या बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात गव्हर्नमेंट म्हटलं की, मग काहीतरी जाऊन ना लागायचं फुल स्टॉप. मग एकदा ट्राय केले, दोनदा ट्राय केले, तीनदा ट्राय केले. मग एक वेळ मी घरातल्यांका म्हणजे आईक बोललंय आणि माझी बारकी बहीण का बोललंय की मी ज्या क्षेत्रात काहीतरी करू इच्छित असंय ना, त्याच्यासाठी मागं थोडा वेळ देऊन बघा ना. जर मी त्याच्यात सक्सेस नाही झाले किंवा जर काय मिळवलंच नाही, तर मग तुम्ही सांगा, मी थै जाऊन नोकरी करी. म्हणजे सकाळी जायचं 9 वाजता, रात्री 9 वाजता पाठी यायचा. मी असा शेड्यूल करू शकतोय, पण थोडं माका वेळ देऊन बघा. मग ते बोलले आमचा काही प्रॉब्लेमच नाही, पप्पांका सांगणं गरजेचा. मग कधीतरी मुख्यमंत्री मग कधीतरी भांडा आपटता घरात, तसा एक दिवशी आदळला. मग त्या दिवशी मी पप्पांका सांगितलं की मागा 2 वर्ष द्यावा, मी माझा काहीतरी करून दाखवतोय, आणि जर काहीच करू शकलंय ना, तर ओके, तुम्ही सांगशात तर मी काम करेन. त्यामुळे पहिलो विरोधच होतो, पण ओके, त्यानंतर सगळा येईल लाईनवर. इंस्टाग्राम आणि युट्यूब मधनं किती मिळतात? किती मिळतात म्हणण्यापेक्षा खरं सांगायचं तर ह्या युट्यूब आताच माझा सगळी सुरुवात आहे. खरं सांगायचं तर युट्यूब वगैरे ह्या करणं माझी पहिल्यापासूनच आवड नव्हती, पण कोविड मध्ये ना सोशल मीडियासाठी लोकांका किंवा ते सिरियल बघून लोक कंटाळलेले. मग माझे गुरु शेखर गवस सर किंवा सत्येंद्र जाधव सर, हे म्हणजे हे सगळेजण आम्ही मिळून आम्ही शॉर्ट फिल्म करू सुरुवात केला. छोटे छोटे विषय खूप महत्वाचे. मग आम्ही असं करीत गेलो ना, त्यामुळे मला कळलं की आपल्याला जर लवकर पोहोचायचं असत लोकांपर्यंत, हे सोपी माध्यम असत. मग त्याच्यानंतर मी माझा एक ईमेल आयडी सांगते तो तसंच हॅक झाल्यामुळे एक माझं चॅनल पण गेलो त्याच्यात, युट्यूबचा पण. म्हणजे इंस्टाग्राम सोबत युट्यूब पण गेला माझा. इंस्टाग्राम मार्फत म्हणशात तर जा काय मी काम करते ना, आता सगळं पेडच करतोय. पहिली ऍडव्हर्टाईज मारलंय ती अनपेड मारलंय, खरंच सांगते. मी सांगेन ती स्टोरी, कदाचित मी ज्या माणसाबद्दल सांगते तर त्याला पण आवडत. मंदार, त्याचा व्यवसाय होतो हेअर कटिंग वगैरे. मग असता की कदाचित खैना तरी स्थलांतर होता, आणि मग आपलं सगळंच गिरायक सगळा लांब जाता, मग पुन्हा सगळा उभ्या करूसाठी खूप प्रयत्न करूचा लागता. मग तो व्हिडिओ बघायचा, आणि रात्री ना मी साधारणतः 11:30-12च्या दरम्यान मी बिस्लरी घेऊसाठी ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात ते थांबले, दुकान उघडा होता म्हणून, आणि हे बाजूक पोरगो उभं होतं. माका हाक मारला, नाटक वेळ असत तो भाई, वाला भारी वाटला की कोणीतरी माझ्या आयडीन मी थांबलोय सापकन जाग्यावर ब्रेक, पुढे नाही मागे. तू भेटाकलं मग सत्यवान गावकर ना, म्हटलं होय. म्हणा मी तुमचे व्हिडिओ बघते, भावाची माका एक मदत होई होती. म्हटलं बोल ना बाई, काय मदत होती? माझ्या म्हणतो दुकानाची ऍडव्हर्टाईज मारशील, तर म्हटलं मारूया ना. तर तो म्हणायला लागलो, ज्या ह्यानं तू मारूया म्हटलंस त्यानं मी तुका आत्ताच्या घडीत पे नाही करू शकत, कारण माझी कंडिशन तशी आहे. म्हटलं चालत ना भावा, तुझं नाव काय म्हटलं, तर मला नाव सांगितलं त्यानं. म्हटलं तू पण मालवणी आणि मी पण मालवणी, तर मालवणी माणूस मालवणी माणसाच्या जर गरजेक नाही पडत तर कोण पडत त्याला. म्हटलं आज जेव्हा मी म्हटलं 0 पासून सुरुवात केली तेव्हा मला सपोर्ट करणार कोण नव्हते, पण आज तू कमी गावले असं समजतो आणि करूया म्हटलं. ते का सांगितलंय, त्याची ऍडव्हर्टाईज मारलंय, आणि ना खरंच सांगते की झाला त्याच्याकडे गिरायक वाढाक लागला.
मग माझ्याकडे अरे कॅश कापूचे होते. अरे म्हटलं मी सांगते त्याचा कारण आपण एखाद्याचं काम केलं ना तर त्याचा बिझनेस भेटा गो. बिझनेस भेटा. त्याच्याकडनं 4 रुपये घेतले ना तर 8 रुपयाचा तरी बिझनेस आपण देऊ भले त्याला आयुष्यभर सेट नाही करू शकत आपण. मग असे एकदा आयुष कोंडेकर असा आहे तो म्हणालो अरे सध्या कॅश कापूच होते. म्हटलं माझ्या माणसाकडे तू लगेच जाऊन कॅश कापूचे. म्हटलं बंदार म्हटलं माझा माणूस येत अरे दोघांका पाठवले झाले ना रे तू फिक्स गिरायका झाली. मग मी त्याच्या दुकानात सुद्धा एकदा गेले. सगळं बराच काय काय केलं टकलेर एकदम माझ्या कॅश कमी आहेत त्याच्यात अजून काय काय केलंय. दाढी बिडी सगळं झालं. मी पे करू गेले तर माझ्याकडनं पैसे घे ना. म्हटलं अबो बाई तो तुझा बिझनेस आहे आणि हो माझा बिझनेस आहे म्हटलं. त्यामुळे बिझनेस मध्ये मैत्री आणू नको. जा काय करशील ना त्याचा पैसो घे तर म्हटलं मी तुझ्याकडे येते. माझे गिरायक काय कोण असत 4 लोक येतात ती येतातच. पण मी त्या माणसा माझ्या आयुष्यातली पहिली ऍडव्हर्टाईज म्हणून त्यांना मग आता कधीच काय सांगलं ना तर मी त्याचा पैशाचा काही विचारितच नाही. पण मी करतोय. त्यामुळे सध्याच्या सिच्युएशनला महिन्यातून आपण धरून चालूया की 7-8 पेड मारले आणि पेडचं रेट तुमका माहितच आता सध्या काय चाललं होतं. मग त्यानुसार चाललेला हा आयफोन कोणता आता जो नवीन 17 लॉन्च झाला 16 17 कुठचं घेऊ शकता असं म्हण नको आता असं तो ओके. आणि खरं सांगते मी असं ठरवलेलं आहे की माका पण आयफोन घेऊचं होतं. क्रेज असताना रे प्रत्येका क्रेज असतात. अजून एक माझा क्वेश्चन आहे की 30 सेकंद किंवा 60 सेकंदाची एक व्हिडिओ असते ती बनवण्यासाठी किती वेळ लागतो? तिथपर्यंत तरी चार्जिंग पुरता का? पुरता म्हणजे कमी वेळ लागता. हो शूट करू कमी वेळ लागता. म्हणजे जर आर्टिस्ट चांगले असतील ना तर कमी वेळ लागतात. तसं बघू गेलं ना तर मी स्क्रिप्टेड कंटेंट करूचं ठरवलंय ना तर मी पहिले आर्टिस्ट फायनल करते की कोणाक घेऊन करूचा. माझ्याकडे वेळ किती आहे. कोण 1 टेक 2 टेक मध्ये देणार असा किंवा कोण असो असा ज्याचा भाई आपला दिमाग खराब करण्यावाला आहे. मग थांबतोय मी. कारण कसं माझ्याकडे पण ना खूप कमी वेळ असतात. माझी बरीच सारी कामं असतात किंवा एक शनिवार अर्धो आणि रविवार एक दिवस मिळतात. बरीच सारी कामं असतात घराकडचे सुद्धा. भले मी काय दिवसभर थंय जाऊन रवत नाही पण महत्वपूर्ण कामं असतात जी मी नाही तर कदाचित होतीत पण तेवढी फास्ट नाही व्हायची. मग त्यावेळी मला वेळ द्यायचा लागतं ना. मग मी आता एक पेड कोलॅबोरेशन असला तर बाबा चेतन थिएटर करणारा असा, मग अंजली थिएटर करणारा असा, प्रणालीताई थिएटर करणारा असा किंवा निखिल भाई त्याका काय सांगतो काही करू शकता ऍज इट इज असा जो प्रेझेंट होतो. मग अशी मी आधी आर्टिस्ट फायनल करते मग त्यानुसार मी रोल वाटप करते आणि त्या नेते. म्हणजे 30 आणि 60 सेकंदाचा चांगला शूट करण्यापेक्षा असे बरेच सारे ब्लॉगर पण असतात आता जे आयफोनवरच 0.5 मध्ये लावतात आणि करतात आणि देतात क्वालिटी देतात. त्याबद्दल वाद नाही. तू जसं की बोललास की मी पेड ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात ह्याच्यासाठी तुमका त्यांच्यापर्यंत जावं लागतं की ते येतात तुमच्यापर्यंत? आता कसं झालं माहिती आहे बरेच सारे क्रिएटर असं जे जातात पण माझ्याकडे तरी येतात. कारण असे मैत्री खात्यात माझे बरेच सारे पेड असतात की ज्यांका मी अमाऊंटच सांगत नाही. माका खूप देवगड वरना एक कॉल येलो म्हणजे ते माझे ना जेव्हा टिकटॉक करीना ना व्हिडिओ बघायच्या बघितल्याने माका एक दिवशी फोन केल्याने की गावकर जरा एक काम होतं. म्हटलं काय हो तर मी तुका काही फुटेज पाठवतोय आणि तुका जर वाटला तर एक माका ऍडव्हर्टाईज करून हवी होती. काय झाला माझ्याकडे माल असा पण माझ्या मालाक नाही गिऱ्हाईक सध्या. तर म्हटलं करूया. मग तिने काही फुटेज मग मी त्यांना फोन केले साहेब म्हटलं माका तिथे येणं सध्या तरी शक्य नाही पण मी जसं सांगते तसं जर मग फुटेज पाठवलं तर मी चांगला करून देऊ शकते. मग तुका किती सांगा म्हटलं काय एवढी वर्ष म्हटलं आता झाले आपण एक चांगले मित्र असतो त्यामुळे तुमका म्हटलं किंमत सांगले तर आपल्या दोस्ती किंमत नाही राहायची. ठीक आहे चालत तरी पण सांग. तर म्हटलं नको बाबा मी काय सांगत नाही तुम्ही पाठवताय तर आधी काम करून घ्या. मी त्यांना पाठवलंय झाला सगळं एडिट वगैरे करून पाठवलं. आईसोबत कंटेंट मारलंय मी त्यांना पाठवलंय. मग ताबडतोब माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त अमाऊंट त्यांनी माझ्या अकाउंटला पाठवलंय. एक विवोचा फोन नाही एवढं असं नाही पण सांगतंय. म्हणजे बघा आता साधारणतः 10,000च्या रेंज ही सगळ्यांची चाललेली आहे किंवा 8,000पर्यंत येऊन फिक्स होता. मी क्लिअर बोलणारो माणूस आहे माका भाई आवडत नाही. त्यामुळे साधारणतः मी तुका खरंच सांगते की साधारण आता पहिलीच दुसरी ऍडव्हर्टाईज असतात तर माणूस लयत अपेक्षा किती 2 आणि 3,000ची करता ना लयत तो 4,000 पर्यंतचा विचार करीत मग त्याच्यापेक्षा अमाऊंट त्यांनी पाठवले. म्हणजेच काय म्हणायचं आणि त्यांना आवडलं काय माहिती खरंच सांगते मग म्हणजे बरेच सारे क्रिएटर मारित असतील काय त्यांना रिव्ह्यू त्याचं येता मला माहित नाही पण त्याच्यात ना पहिल्या स्टार्टअपलाच कोंबो आरडलो
मध्ये म्हस बोमटलेली आहे किंवा मध्ये वासरू बोमटला. आणि ह्यो रील्स ना त्यांनी व्हायरल जेव्हा केल्याने ना त्यांना इंडिया बाहेरून पहिली ऑर्डर येईल. मग ताबडतोब मेसेज, गावकर काम केलं, फायर झाला. म्हटलं काय झालं आता, ह्या बघ एवढं माल मागवल्याने माझ्याकडून. जसं तू बोललास आता की ऍडव्हर्टाईज मधनं तू आता तुझं इन्कम, हो. त्याचप्रमाणे इंस्टाग्राम सोडून अजून तुझ्या लाईफ मध्ये काय काय बिझनेस म्हण किंवा तुझी शेती म्हण, की तू काय करत असं? ओके, पहिली गोष्ट म्हणजे मी एक शेतकऱ्याचं पोरगो आहे, त्यामुळे मी काय करू लाजत नाही. मग खरंच सांगते, मग कसलेच अरे ज्या शेता भातातून खाऊन मातीतून आपण लहानाचे मोठे झालं, आपल्या आई बाबांनी म्हणा नको की तेव्हापासून ते काबाड कष्ट करून आपल्या ह्या सगळ्या एम्पायर उभ्या केल्याने. आणि खरं सांगते, बाहेरच्या दुनियेत फिरत असताना लोक मला सांगतात की जेवढा बापाशी कमावल्या ना तेवढा टिकवलंस तरी आयुष्यभर उपाशी मारायचंच नाही. ही पोचपावती आहे त्यांच्या कामाची आजपर्यंतची, आणि त्याच टिकवण्याचा प्रयत्न मी करतोय. त्यामुळे मी शेतीवाडी कमी करूक नाही. जा काय पिकतात डायरेक्ट आम्ही मार्केटमध्ये जाऊन विकता, ह्या त्याचा महत्व. दुसरी गोष्ट म्हणजे मी कणकवली पोलीस स्टेशनला होमगार्ड म्हणून सुद्धा काम करतोय. आणि आता माझ्या खात्यातल्या माझ्या सिनियर पासून ज्युनियर सगळ्यांना माहित झालं की मी काय करतोय. त्यामुळे साहेब उद्या नाटक आहे की आपल्याला नाईट मिळते, त्यामुळे ह्यो एक त्याचं बेनिफिट असा. मागे एकदा असंच विषय झालो, इलेक्शनचा दौर होतो आणि माका मुंबईत जायचं होता, खूप महत्वाचा कार्यक्रम होतो. माका देऊच शकत नाही सुट्टी ते. मग मी त्यांना बोलले की साहेब, म्हटलं नाही मला येऊ शकत नाही. आणि खूप मोठी व्यक्तिमत्व आहे ज्यांचं कार्यक्रमात मी जायत होते, ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी लेटर घेऊन डायरेक्ट जाऊन बसले. पहिल्यांदा त्यांना कोणी ओळखत नाही. मग या काय काम तुमचं, ते जरा कोण तुम्ही झालं नाही, असं असं शिक्षण मंत्री त्यांचे आम्ही हे आणि काय काय काम होतं ते जरा तुमचे गावकर म्हणून तो व्हिडिओ करतात हो की काय. होय, त्यांना जरा मला मुंबईला नाही. जावा ना, घेऊन जा. एवढं मोठं माणूस तुम्ही येऊची गरज काय, मागा गावकऱ्यांनी सांगितलं नसतं तरी झालं असतं. मग रात्री मागा एका सरांचा फोन येतो, अरे गावकर एवढी मोठी माणसं म्हणाले आमच्या ऑफिसला पाठवू नको रे, काय तुझं असं तर मागा पर्सनली सांग. म्हणजे काय तर आम्ही आमचं काम करतो ना त्याची खूप चांगली मार्केटमध्ये त्याला काहीतरी व्हॅल्यू असा. आणि आमचं काम खूप चांगलं असल्यामुळे आमचं काही जास्त करूच लागत नाही. त्यामुळे तायक झाला तिथून माझा इन्कमचा सोर्स असा. दुसरी म्हणजे चेतन असतात, मी असत किंवा माझा एक अजून मित्र शशांक कांबळे. आणि आम्ही ज्या माणसाजवळ थिएटर शिकला, ज्या माणसं खरं सांगते की काहीतरी आमचं मगाशी बोलले मी एक शब्द की काय तर ज्या माणसानं आपल्या हात धरून थिएटरवर उभं केलंय, ती व्यक्ती म्हणजे आमचे गुरु माऊली शेखर गवस सर. सो आम्ही मिळून आता एक एनजीओ असा, ज्या एनजीओ मार्फत ऑल ओव्हर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही स्पर्धा परीक्षा राबवतो. सो तायाक इन्कमचा सोर्स झाला. आणि ह्या इंस्टाग्राम मार्फत असा ह्या सगळा चालूच आहे. म्हणजे इन्कम होता, असा नाही की भाई मी माडी बांधू शकते जागच्या जागी. कारण जेव्हा एकुलता एक पोरगो असतं त्याच्यावर काहीतरी जबाबदाऱ्या असतात. आणि कोकणात माका पैशाची व्हॅल्यू खरी कळली. मुंबईत पण मी काम केलं, मी 3 वेळा मुंबई रिटर्न आहे. विसरलो जेव्हा कोकणी पोरगो मालवणी प्रॉपर जेव्हा मुंबईच्या ठिकाणी एका चांगल्या स्टँडर्ड एका जाऊन ऑडिशन देताना तर त्याचा व्हॅल्यू नाही. ह्या पण माझं मी स्पष्ट बोलतोय, तेव्हा असं होतं, पण आता मालवणी जास्त मालवणी चांगले दिवस येत. आणि मी तर म्हणून ह्या गेल्या 5 वर्षात मालवणी गाणी चांगले दिवस येले. ह्याच्या आधी आपले अरे गॉडफादर मालवणीचे, ज्यांनी लंडन पर्यंत नेऊन सगळा ठेवलेला असा. त्यामुळे माका आता म्हणजे मालवणी विषयी खूप पहिल्यापासूनच प्रेम. मालवणी ह्या खूप वेगळा प्रोडक्ट हा, ज्याका तोड नाही आणि जोड पण कशाचं जोड पण नाही. मुंबई तिकडे एक तुम्ही नाटक केलं, त्या नाटकाचं नंबर तुमका मिळाला ना, दुसऱ्या व्यक्तींका मिळाला नंबर, तिथल्या पर्यवेक्षकांका तुम्ही फोन केला. ह्या किस्स्याबद्दल तुला काय माहिती आहे? आणि त्या पर्यवेक्षकांनी पण सांगितलं नाही की आमका ती गोष्ट पटाक नाही म्हणून आम्ही प्राइस डिस्ट्रीब्यूट करू पण रवाक नाही. अशी काय किस्सा तुझ्यासोबत घडते? असा आता कसं सोर्स माझ्या बरोबर म्हणजे जखमेर आता अगदी बॉट ठेवलेला असं. कसं माहिती, बरेच अनुभव असतात की कधी कधी आम्ही काही ना तरी इलो असा लोक गृहीत धरतात, किंवा कधी कधी म्हणतात ते कणकवलीत नाहीत ना काय करतले, अशा बऱ्याच जणांना आम्ही तोंडावर सुद्धा पाडलं. तर आता माझा एकट्याचा क्रेडिट नाही, माझे आपले डिरेक्टर असत किंवा काय असत, किंवा त्याच्या मागे प्रत्येकाची खूप चांगली मेहनत असते. किंवा तुका सांगायचं झालं तर काय होता की कधी कधी ना असतच काही जणांचे लागे बांधे असतात आणि त्यामुळे त्या डावलला जाता. सांगितलंच तर खरा असा
आता कसा डायरेक्टली कोणावर तरी बॉट ठेवून बोलणं ह्या आपल्याला पण उचित वाटत नाही आणि ती घडून गेलेली गोष्ट. म्हणून मी मंडळाचं पण नाव नाही. येस. त्यामुळे घडान गेलेली गोष्ट आणि तेच उघडत बसून काय शेवटी काळाच निघतं. त्यामुळे माझी एकच रिक्वेस्ट आहे सगळ्यांका की बोलतात ना की झुंड, मग तसे झुंड मध्ये सोडा सगळ्यांका. जो कॅपेबल आहे तो त्याच्यातनं बरोबर येतो. तुम्ही माझा 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 तो लाडको आणि दुसऱ्याचा तो कार्टो असा कदाचित तुम्ही करू नका. त्यामुळे काय होतं माहिती, बऱ्याच लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलता, लोकांना नावं ठेवूक जागा मिळतात आणि मग असे बरेच सारे गोष्टी असे लांबना येतात. त्यामुळे आम्ही करता होता दर्जेदारच असता किंवा मी असं म्हणत नाही की ते आम्ही सांगतो म्हणून असता, लोक ठरवतात. खरंच सांगतोय मी तुका आता प्रूफ दाखवू शकतोय भाई. गेल्या वर्षी आम्ही मालवणी एकांकिका स्पर्धेत काव एकांकिका केलेलं. त्या दिवशी पितृपक्ष चालू झालो ना, त्या दिवशी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं खूप सारे मोठे, ज्यामध्ये पत्रकार असत किंवा सध्या हाय सोसायटीमध्ये वावरणारे लोक, डिरेक्टर, लेखक, त्यामध्ये काम केलेले आर्टिस्ट, या लोकांच्या नावासहित मेन्शन करून एक खूप चांगलं लेख पाठवलेलं. त्यामध्ये की पितृपक्ष चालू झालो ना, आपण लोकांना सांगतो की भाई मी तुझा ह्या पूर्ण करीन, ता पूर्ण करीन किंवा ही इच्छा पूर्ण करते, ती इच्छा पूर्ण करते. पितृपक्ष म्हणजे काय ह्या जर तुमका जाणवायचं असत ना, तर विठ्ठल सावंत लिखित, शेखर घोष दिग्दर्शित आणि ज्यामध्ये लीड भूमिका करणारे सत्यवान गावकर आणि त्याचं मित्र प्रतीक यांनी जी एकांकिका सादर केलेली ना, ती एकांकिका बघा. म्हणजे तुमका महत्व कळत की आपण त्या पितृपक्षामध्ये त्या कावळ्यांका फक्त बोलवता, चोच मारल्याने की निघान जातात, पण त्याचा खरा महत्व तुमका कळत. म्हणजेच का आम्ही जा काम करतो तर दर्जेदारच असता. म्हणून ह्यो वर्ष होईतील ना, आज आता वर्ष होईतील. आता पुन्हा जी मालवणी एकांकिका स्पर्धा येत थोड्या दिवसांनी किंवा आतापासून ह्यो सोर्स सुरू झालं, पण लोक अजूनही आमका विसरली नाही. आता ह्या अशा नाटकाच्या क्षेत्रात तुझ्याकडे किती पुरस्कार आहेत? पुरस्कार म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलाकार खर्च पुरस्काराक हापापलो नसता, ह्या पहिली गोष्ट. त्या कॅटेगरीमध्ये असतीलही कोणी, पण आम्ही त्याच्यातले नाही असं माका वाटतं. आणि कलाकाराचं या का की पुरस्कार किती गावतात त्याही पेक्षा जास्त की तुम्ही तुमचं काम किती वाजवता, तुमका ती मिळालेली भूमिका असा, तुम्ही जा काय डिरेक्शन करता किंवा तुम्ही कितपत त्या गोष्टीक न्याय देऊ शकता, ह्यो तुमच्यासाठी खरं पुरस्कार. एकांकिका स्पर्धा केल्या मुंबईत, यंदाच माझा एक्सपिरियन्स आहे. तर खूप मोठो माणूस, माका माहित सुद्धा नाही की सदरा बिद्रा घालून येतं, तर सगळे जणांनी सदरे घातलेले. माका काय वाटलं की त्या कंपूतलो माणूस असत ते. त्यामुळे ओके, मी असोच. मी एकांकिका करून मागे गेले ना, तर मी ती 45 मिनिटं नुसतं बसान होते ना, त्यामुळे ते गेले आणि माझे पाय तर खूप दुखत होते. आणि ते गेले आणि डायरेक्ट माझे पाय पडले रे, दाढी पांढरी, केस पांढरे. मग माका तर असं काहीतरी वेगळा वाटला. म्हटलं नाही काका राहू दे, म्हटलं मी नाही तू जे काही केलंस, खूप खूप काही बोलले. मी खरंच सांगतोय, जेव्हा स्टेजवर त्या व्यक्ती एक प्रमुख पाहुणे म्हणून आणून बसवले आणि त्यांच्याबद्दल जेव्हा लोकांनी सांगितले, तेव्हा माका वाटलं की भाई मी खरंच त्या लायक असं की नाही. माका सांग ह्याच्यापेक्षा आणि मोठं काहीच पुरस्कार असू शकता. मग आता जेवणाची वेळ झालेली आहे, तू आमका जेवण घालतास. हे जे तांदूळ बिंदूळ ते तू मगाशी म्हटल्याप्रमाणे तू तुझ्या शेतात पिकवलेले आहे? आमच्या शेतातच पिकवलेले असतात. लोणचं जर खाताच ना, तर लोणचं सुद्धा आमच्याच परसबागेत लिंबाचं झाड आहे. ज्या लिंबावरची लिंब असं नाही त्याचा आपण लोणचा घातलेला. पापड झाले आम्ही बनवलेला नाही. पण डाळीतले कढीपत्तो, हळद ही आमच्या शेतातली. आणि हा केळीच्या पानातला जेवण एक नंबर. हे जे कोकणातले जे गोष्टी आहेत ना, हे काही बाहेर मिळणार नाही. शेणाची जमीन, कांबळा, केळीचं पान. घरात तसा भोग गेला तर बरीच सारी लादीच आहे. पण ह्या किचन असा दे किंवा इकडची एक आपण होवरी म्हणतो, बरोबर ना, आम्ही मातीचाच ठेवला. अंगण सुद्धा मातीच होता. कारण ऑलरेडी आवश्यक झोपराचा त्रास वगैरे, आपण मातीवर वावरणं होऊ माणसाचा. काही काही लोकांनी तर घरात घातल्याने ते घातल्याने घराच्या आजूबाजू सुद्धा लादीच. आणि ही समोरची भाजी वगैरे ते तुम्हीच कार्य करतो तू की आई? नाही, तसं भोग गेला तर मेन कार्य करते हे आई बाबा. तसं होता तोच विचार बरेच असतात आपले, पण कामधंद्यामुळे मग कधी कधी लक्ष देऊ भेटत नाही. त्यामुळे ह्या जागा शेतीवाडीशी रिलेटेड असतात, तर सगळं ती दोघांच हँडल कर. शेत बघितलं, होय, तुझा मांगर पण बघितलं, अप्रतिम गोष्टी. तू केलेली शेती पण खूप आवडली आपल्याला.
आता पुढे काय प्लॅन? नाटक, शॉर्ट फिल्म, पिक्चर? हम्म. तसं हो गेलं तर तिन्ही गोष्टी महत्वाच्याच आहेत. पण सध्या अपकमिंग तर मी म्हणन की नाटक. आणि नाटक करता करता त्याच्यातून ज्या काही गोष्टी आपण शिकतो त्याच्यानुसार पुढच्या कॅमेरा पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. बरोबर, थिएटर जेवढा इम्पॉर्टंट आहे तेवढे पण ते गोष्टी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे थिएटर करता करता शॉर्ट फिल्म आणि त्यातून पुढे मोठ्या पडद्यावर काहीतरी करावं अशी. आता सगळं गेलं तर मी अजूनपर्यंत कुठलंही फिल्म बघू थिएटरला जाऊक नाही. कारण मी स्वतःची कमिटमेंट केलेली हा की ज्यावेळी आपण मोठ्या पडद्यावर दिसू त्यावेळी आपण जाऊ बघायला, ते सुद्धा आईबाबांसोबत. आणि ही कमिटमेंट मी स्वतःची केलेली आहे आणि त्यामुळे अजूनपर्यंत गेलेलं नाही. त्यामुळे 101% प्रोसेस बाय प्रोसेस जसं आपण काम करत जाऊ तसं एक एक टप्पा मी नक्कीच पार करेन. नाटक, शॉर्ट फिल्म आणि चित्रपट इथपर्यंत. तुला खूप खूप शुभेच्छा या गोष्टीसाठी. आणि तू जे मनाशी ते हे करून ठेवलंयस, बांधून ठेवलंयस हो. की मी जोपर्यंत मूवीत काम करत नाही तोपर्यंत मी थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघणार नाही. हा. अतिउत्तम आहे हे, की असं प्रत्येकाने बाळगलं पाहिजे. आता आपण बऱ्याचशा अशा बातम्या बघतात, जसं की तू बोललेस की पोलीस सेवेचा एक भाग म्हणून तू आहेस होमगार्डमध्ये. बऱ्याचशा बातम्या बघतोय तरुणांच्या ज्या आहेत, त्या तरुणाईला तू कोणता सल्ला देशील? सल्लो म्हणजे जर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या कामावरती फोकस करा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच काय तर ऐन तारुण्य हा आता मजा मस्तीमध्ये घालवण्यापेक्षा स्वतःचा खर्च असतात किंवा स्वतःच्या काही महत्वाच्या गोष्टी असतात. म्हणजे भले तुम्ही विद्यापीठाचं शिक्षण घेऊ जातात तेव्हाची फी तुम्ही कलेक्ट करू शकत नाही, पण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकताना इयत्ता 7वी मध्ये माणसं खूप चांगल्या पद्धतीने कळतात. इथपासून मी माझी तरी मी 7वी पासून कामाक जायत होतो बाय. त्यामुळे तेव्हापासून मी माझी जबाबदारी घेतील आहे. तसा तरुण वर्गाक सांगेन की काय तर सध्याच्या या बदलत्या काळानुसार ना स्वतःची जबाबदारी जाणून घ्या. जी गोष्ट तुम्ही करणार आहात त्याच्यात तुम्ही सातत्य ठेवा. आणि असं म्हटलं जातं की 2 होडियांवर पाय ठेवू नये, काहीतरी घसरा होता आणि कायच नाही होता. पण सध्याच्या सिच्युएशन वाईज मी सांगन की तुमचे ABC प्लॅन ठेवा. मग त्याच मी तरुणाईक सुद्धा सांगन की जेव्हा शिक्षण घ्यायचा तेव्हा मन लावून शिक्षण करा आणि स्वतःचे जबाबदारी जाणून घ्या कमी वयामध्ये सुद्धा आणि त्यानुसार तुम्ही मार्गक्रमण करा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही मालवणी असाच ना मग मालवणी म्हणूनच जगा, मालवणीच बोला. आणि मालवणीची जी संस्कृती असा आपण काही लोकांनी त्यांना बऱ्याच अंशी वर नेऊन ठेवलेला असा. भले आपण त्यांना अजून वर नेऊ शकत नाही, त्याला डाऊन करण्याचा प्रयत्न करू नको, तर टिकवण्याचा प्रयत्न करूया आपण, तुम्ही आम्ही सगळ्यांनीच मिळून. एवढंच सांगेन. सकाळपासून आपण चेतन हे नाव ऐकलं, भाऊ चेतन, परत तुला साथ देणारा चेतन, हे सगळं जे आपण शेतात जाताना तू पण बोललास हो. की चेतन चेतन चेतन, नेमका चेतन हाय तरी कोण? आपण भेटूच का ओके, म्हणजे बरं पडत, तुम्ही जाणून घ्या की कोण आहे चेतन. ठीक आहे, चला. नमस्कार चेतन. ओके, चेतन, बोल ना दादा. तुझी आणि ह्याची सत्यवानची ओळख कशी झाली? आमची ओळख म्हणजे ह्याचे पप्पा आणि माझे पप्पा पहिल्यापासून मित्र शेती वगैरे एकत्र करायचे. मग आम्ही यायचो एका घरातले, म्हणजे आम्ही एका घरातल्या सारखेच असो. पहिल्यापासून आमची ओळख लहान असल्यापासून, जवळजवळ मी 3री-4थीत असल्यापासूनच. म्हणजे जो कोकणाने वारसा ठेवला की वडील मित्राचे मित्र, तेच मुलगा मित्राचा मित्र, हा वारसा तुम्ही जपताय या ठिकाणी. नक्की. आणि तो जपता. आम्ही मित्र असे नाही, आम्ही सख्या भावाप्रमाणे आहोत एकमेकाला, Okay. मित्र असे नाहीत. बरंच आम्ही तुझ्याबद्दल ऐकलं, त्यामुळे आम्हाला क्युरियोसिटी होती की कोण आहे चेतन हे पाहण्याची. तर तू या शो मध्ये आलास त्याबद्दल खूप खूप तुझे धन्यवाद. थँक्यू. तर सत्यवान, आज तुला आम्ही या क्रिएटर कट्टामध्ये बोलवलं. तू वेळ दिलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुला हा क्रिएटर कट्टा म्हणजे आपल्या ह्या मैत्रीच्या गप्पा कशा वाटल्या, तू आमच्या प्रेक्षकांना सांग. सगळ्यात महत्वाचं म्हणजे असे बरेच सारे कमी चॅनल्स असतात जे आमच्यासारख्या खूप अगदी झिरो पासून सुरुवात केलेल्या क्रिएटर्स लोकांका तुम्हा ऑडियन्स पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता. आणि खरंच कोकण क्रिएटर कट्टा तुमच्या सगळ्यांचे, तुमचे आणि तुमच्या सगळ्या टीमचे खूप सारे आभार की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलात. जी काय मीठ भाकरी घातलं होती गोड म्हणून खाल्लात. आणि खरंच कसं माहिती, जेव्हा खूप अभिमानास्पद असता, जेव्हा
एका फ्रेम मध्ये आईसोबत त्याचा मुलगाही, त्याचे वडीलही, आणि ही जी काही जर्नी आजपर्यंत आम्ही चाललो एकसाथ, ती ऑडियन्स पर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न केला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप सारे आभार. आणि आपला लवकरच हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचेल, त्यासाठी तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खूप भारी वाटतंय. कोकण बिहाइंड द लेन्स क्रिएटर कट्टा या चॅनलवरती आता आम्ही देखील प्रेम करू लागलोय. तुम्ही देखील प्रेम करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि खूप सारं प्रेम मिळवून द्या. धन्यवाद. धन्यवाद. अशाच नवनवीन क्रिएटरना आपण भेटणार आहोत आपल्या क्रिएटर कट्टावरती. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आवडता क्रिएटर आपल्या कट्ट्यावर यावा, त्यासाठी तुम्ही नक्की कमेंट करा आणि असेच राहा आमच्या सोबत. धन्यवाद.